नमस्कार मित्रांनो, आपल्या रोजच्या प्रेरणादायी विचारांमध्ये आज आपण एक नवीन गोष्ट पाहणार आहोत. जसं पेरतं तसं उगवतं. ज्या पद्धतीनं तुम्ही कराल त्याच पद्धतीनं तुम्हाला परतफेड करावी लागते. सहज झाडावर लटकलेले फळ डोळ्यांनी पाहिलं. डोळे फळ तोडू शकत नाहीत. फळापर्यंत चालत नेलं पायांनी. पाय फळ तोडू शकत नाही. फळ तोडलं हातांनी. हाताना फळ खाता येत नाही. फळ खाल्लं तोंडाने. तोंडामध्ये दीर्घकाळ फळ ठेवू शकत नाही. फळ पोटामध्ये गेलं. तेवढ्यात बगीच्याच्या माळ्यानं पाहिलं आणि तो दंडुकनं घेऊन आला आणि त्यानं दंडुकण्यानं मारलं पाठीवर. या सगळ्या घटनेमध्ये पाठीचा काय दोष? कारण फळ पाहिलेलं होतं डोळ्यांनी. पाठीवर दंडुके बसल्यानंतर कळत न कळत डोळ्यात अश्रू आले आणि डोळ्यात अश्रू आले की ज्या डोळ्यांनी प्रत्यक्ष फळ पाहिलेलं होतं. थोडक्यात कथेचा सार असा घ्यायचा, आपण जर चांगलं कर्म केलं तर नक्कीच आपल्यापर्यंत चांगलं कर्म येईल. पण आपण एखादं जर वाईट कर्म केलं तर जास्त दिवस पाहावी लागत नाही. आपल्याला त्याची परतफेड करावीच लागते मित्रांनो.